आत्ता आहे आपला 18वा दिवस. वैभव, समृद्धी, श्रीमंती आकर्षित करा. म्हणजे मनी मॅग्नेट. तुम्ही पैसा, चमत्कार, विपुलता आणि समृद्धीसाठी मॅग्नेट लोहचुंबक आहात का? क्वेश्चन आहे, आहात का? असाल तर ठीक आहे, तुम्ही काहीतरी यातलं करत असाल. जर नसाल तर आज तुम्ही शिकणार आहात जेव्हा तुम्ही मोकळ्या मनानं ग्रहणशील बनता, तेव्हा या सर्व गोष्टी आकर्षित करणारे चुंबक तुम्ही बनता. जेव्हा सर्व गोष्टी तुम्हाला समजतात आणि ते ग्रहणशील करता तुम्ही, की ते ॲक्सेप्ट करायला लागतात, ते स्वीकार करायला लागतात, जसं आहे तसं त्याला घ्यायला लागता, तर तुम्ही चांगल्या गोष्टी आकर्षित करणारे लोहचुंबक बनता. हा कोर्स सुरू करताना तुम्ही तुमच्या वहीमध्ये ज्या नोट्स लिहिल्या होत्या त्या आज पहा. तुमच्या लक्षात येते का? तुम्ही खूप काही शिकला आहात. आता तुम्ही आरशासमोर स्वयंसूचना म्हणताना अगदी सहज आरामात म्हणू शकता, तुम्ही खरंच चमत्कार आकर्षित करणारे मॅग्नेट आहात. तुम्हाला आता सगळं आरामात जमायला लागलंय, सहज जमायला लागलंय आणि ते तुमच्या आतून येते आणि तसं तुम्ही अट्रॅक्ट करत आहात. तुमचा विश्वास आहे का की तुम्ही पैसा, समृद्धी, वैभव, विपुलता आकर्षित करणारे मॅग्नेट आहात? तुमचा विश्वास आहे का? विश्वास हा खूप इम्पॉर्टंट आहे. मी आधीच म्हणले, जिथं विश्वास आहे तिथं सर्व काही, जिथं विश्वास नाही तिथं काही नाही. तर तुम्हाला विश्वास आहे का की तुम्ही पैसा, समृद्धी, वैभव, विपुलता तुमच्याकडे आकर्षित करणारे मॅग्नेट आहात? जगात इतकं वैफल्य आहे, ते वाट पाहताय तुम्ही त्याचा अनुभव घेऊन, जाणीव घेऊन ते आकर्षित करण्यासाठी केव्हा तयार होता याची. इथं आपल्याला पैसा तयार नाही करायचा आहे. जगामध्ये ऑलरेडी पैसा आहे. आपल्याला इथं चांगले माणसं नाही बनवायचे आहेत. ऑलरेडी जगामध्ये खूप चांगली माणसं आहेत. आपल्याला काही अन्नधान्य नाही पिकवायचं, आपल्याला विपुलता नाही पिकवायची, आपल्याला विपुलता नाही तयार करायची. ऑलरेडी सगळं आहे, फक्त त्याला आपल्याकडं खेचायचं आहे, आकर्षित करायचं आहे. आणि ते करण्यासाठी आज आपण पाहणार आहोत काय करायचं. तुम्ही खर्च करू शकाल त्यापेक्षा कितीतरी पैसा जगात आहे. तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही इतका आनंद जगात भरून राहिला आहे. तुम्ही भेटू शकाल किंवा संवाद साधू शकाल त्यापेक्षा कितीतरी अधिक लोक या दुनियेत आहेत. हे जर तुम्ही संपूर्णतः समजून घेतलं तर तुमच्या सहज लक्षात येईल की तुम्हाला गरज आहे ते सर्व, तुम्हाला हवंसं वाटतं ते सर्व तुम्हाला सहज मिळू शकतं. कारण ते ऑलरेडी या जगात आहे. ते तुम्हाला शून्यातून सुरुवात नाही करायची त्या गोष्टींची. जे ऑलरेडी सगळं आहे ते फक्त तुम्हाला तुमच्याकडं घ्यायचं आहे. आपल्यातील आत्मिक शक्ती आपल्या सर्व इच्छा, आपली स्वप्न पूर्ण करू इच्छिते, ताबडतोब आणि क्षणात आणि प्रचंड प्रमाणात. ते स्वीकारायला तुम्ही ग्रहणशील आहात का? तुम्ही त्याला आत घ्यायला तयार आहात का? मनमोकळेपणाने तयार आहात का? येस, मनमोकळेपणाने तयार आहे. कारण जिथं तुम्ही शंका घ्याल, जिथं तुम्ही भय, चिंता, नकारात्मक विचार व्यक्त कराल, ती गोष्ट तुमच्याकडे येणार नाही. तुम्हाला जर काही हवं असेल तर ब्रह्मांडातील वैश्विक शक्ती, असं नाही म्हणत की मी यावर विचार करून सांगेन द्यायचं की नाही ते. तुम्हाला वैश्विक शक्ती असं नाही म्हणणार त्यावेळेस की थांबा जरा मी विचार करते आणि मग तुम्हाला देते. नाही, ती तयार आहे द्यायला.
फक्त तुम्ही व्यक्त व्हायचं आहे, तुम्ही ते करायचं आहे. वैश्विक शक्ती तत्काळ प्रतिसाद देतात आणि ती गोष्ट पाठवूनही देतात. तथापि तुम्ही ती घेण्यासाठी मोकळ्या मनाने ग्रहणशील असलं पाहिजे. तुम्ही ते तुमच्या मनामध्ये काही नाही पाहिजे इथं नकारात्मक. तुम्ही तितके मोकळे असला पाहिजेत, ग्रहणशील असला पाहिजे, तर आपोआप त्या गोष्टी तुमच्याकडे येणार. माझं असं निरीक्षण आहे की लोक माझ्या लेक्चर्सना व्याख्यानांना येतात तेव्हा छातीवर हाताची घडी ठेवून बसतात. अशा प्रतिकात्मक स्थितीत बसल्यावर ते आत काही ज्ञान कसं काय घेऊ शकतील? जेव्हा तुम्ही हात मोकळे पसरून विश्वातील सर्व सामावून घेण्याच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीत असता, तेव्हा वैश्विक शक्ती ते पाहते आणि मग तुम्हाला प्रतिसाद देते. तर हे जे आहे, हे इथं जे लेखिकेने सांगितलेलं आहे तेही आम्हाला आमच्या पब्लिक स्पीकिंग मॅम आहेत, त्यांचा पहिला रूल हाच आहे की जेव्हा तुम्ही बोलताय किंवा समोरचा जो बोलतोय, तर हाताची घडी घालून बोलायचं नाही. किंवा जेव्हा समोरचा हाताची घडी घालून बसतो तेव्हा त्याच्यासमोर आपलं म्हणणं व्यक्त करायचं नाही. कारण ह्याला रिझन काय आहे की जेव्हा हे ब्लॉक होतं, हे असं जेव्हा आपण हाताची घडी घालतो, तुम्ही दिसत असाल, हे जेव्हा अशी हाताची घडी घालतो आपण, तर हे काय होतं, हे पूर्ण पॅक होतं. हे पॅक होतं म्हणजे काय होतं, हे हृदय पॅक होतं, हृदय ब्लॉक होतं. हृदय जेव्हा ब्लॉक होतं ते इथंपर्यंत जातं, इथूनही ब्लॉक व्हायला लागतं, इथूनही शब्द निघत नाहीत, आणि इथून नाही तर इथंपर्यंत जातं, मग ते इथूनही ते येत नाही बाहेर, किंवा इथंही ते जात नाही. जेव्हा तुम्ही बोलताना जेव्हा तुम्ही हाताची घडी घालून बोलता तेव्हा तुम्हाला शब्द आठवणार नाहीत. सुरुवात कराल तुम्ही चांगली आणि मग मध्ये पुढं जरा गेला की मग बोलायचं सगळे विसराल, कारण इथं ते शब्दच येत नाही. इथूनही शब्द ब्लॉक होतात, इथून शब्द ब्लॉक झाले की तोंडातून ते येत नाही, हे होतं. आणि दुसरं काय होतं, जेव्हा तुम्ही हाताची घडी घालून बसलेला असता किंवा तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा दुसरं कोणी तुमच्यासमोर हाताची घडी घालून बसलं असेल, ह्याचा अर्थ समजायचा की त्यांनी त्याचं हृदय ब्लॉक केलेलं आहे. त्याच्या हृदयामध्ये तुम्ही बोललेलं काहीही जाणार नाही. हृदय ब्लॉक होतं म्हणजे इथलं पण ब्लॉक होतं आणि इथलं पण ब्लॉक होतं. तो नुसतं असं हाताची घडी घालून नुसतं ऐकेल तुमचं, ना त्याच्या इथं जाणार ना त्याच्या इथं जाणार. त्यामुळं जेव्हा आपण समोरच्याला बोलतो, काही आपलं म्हणणं व्यक्त करायचं असतं, तेव्हा त्याला हात ओपन करायला लावायचे. आता ओपन करायला लावण्यासाठी आपण काय करू शकतो, त्याला ऑफर देऊ शकतो की हे बाबा तू पाणी घे, चहा घे, कॉफी घे, असं म्हणलं की तो हात ओपन केला की आपोआप त्याचे हात ओपन होतात. ओके. तर इथं लेखिकेला हेच म्हणायचं आहे की जेव्हा तुम्ही हाताची घडी घालता तर ही जी काही वैश्विक एनर्जी आहे ते पण तुम्हाला देणार नाही, ती पण तुमच्यापर्यंत येण्यासाठी ब्लॉक होईल. कारण तुम्ही आत घेत नाही आहे ना तिला, तुम्ही स्वतःला ब्लॉक करून ठेवलेला आहे. तर कधीही जेव्हा आपण काहीही आपल्याला एखादी गोष्ट समजून घ्यायची असते किंवा आतमध्ये आपल्या जावं असं वाटत असते, तर तेव्हा आपले हात असे ओपन पाहिजे. आपण जेव्हा प्राणायाम योगा जेव्हा करतो ते हात ओपन का असतात, तर त्या ज्या काही शक्ती आहे, ते जे काय आहे ते आतमध्ये आपल्या जावं याच्यासाठी ते ओपन असतं. जेव्हा तुम्ही ते बंद करता असं, तर ते आपल्या आतमध्ये जात नाही. तर ही एक टेक्निक आहे आणि ही टेक्निक खूप काम करते, हे नेहमीसाठी लक्षात ठेवायचं.
जेव्हा हाताची घडी घालून तुम्हीही काही बोलायचं नाही आणि जेव्हा तुम्ही बोलताय तेव्हा समोरच्यालाही हाताची घडी घालू द्यायची नाही. ओपन हात करून बोलायचं. हात इकडं वर करायचे. या पद्धतीने बोलायचं, तेव्हा ते तुमच्या हृदयापर्यंत जाईल. वैभव समृद्धीच्या अंतर्गत अनेक गोष्टी येतात. पैसा येतो, प्रेम येतं, यश, आरामदायी जीवन, स्वास्थ्य, सौंदर्य, सुख साधने, सुखसोयी, ज्ञान, वेळ. तर इथं समृद्धी आणि वैभव या गोष्टीमध्ये त्यांनी फक्त पैसा नाही घेतलेला लेखिकेने, तर सर्वच गोष्टींमध्ये समृद्धी घेतलेली आहे. मग तुमचे ते रिलेशनशिप असतील, तुमचं आरोग्य असेल, तुमचा पैसा असेल, जे काही तुम्हाला वेळ पाहिजे वेळ असेल, सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी समृद्धी घेतलेली आहे. आणि ती सगळ्या गोष्टींची समृद्धी तुम्ही आकर्षित करायची आहे, ना की फक्त पैसा. सगळ्या गोष्टींसाठी समृद्ध व्हायचं आहे आपल्याला. तर आजचा मिरर वर्क तो आहे. मनीसाठी तर करायचंच आहे, पण सगळ्या गोष्टींसाठी करायचं. तुम्ही वैश्विक विपुलतेबाबत बोलून विचार करून तुम्हाला हव्या त्या बाबतीत समृद्धी निर्माण करा. तुम्ही बोला, युनिवर्सला ओपन हँडनी बोला आणि त्याला मागा. तुम्हाला जे काही मागायचं आहे तो देण्यासाठी तयार आहे. फक्त मागणं तुमच्या हातात आहे. कमतरतांबद्दल बोलून आणि विचार करून समृद्धी निर्माण होऊच शकत नाही. तुम्ही जेव्हा कमतरतेवर मन एकाग्र करता तेव्हा आणखीन कमतरता निर्माण होते. म्हणजे इथं तोच आपला लॉ ऑफ अट्रॅक्शन, की तुम्ही जे विचार सारखे सारखे करताय तेच विचार तुम्ही अट्रॅक्ट करताय. तुम्ही जर कमतरतेकडे बघत असाल तुमच्या पैशाच्या, रिलेशनशिपच्या, तुमच्या आरोग्याच्या, तर तुम्ही तेच अट्रॅक्ट करणार आहात. तर इथं कमतरतेकडे बघायचं नाही. दारिद्र्य, गरिबी याबद्दल बोलून आणखी गरिबी येते. या उलट कृतज्ञतेच्या विचारांमुळे आणखी विपुल समृद्धी येते. जेव्हा तुम्ही त्या गोष्टी माझ्याकडं नाही आहे असं म्हणत बसण्यापेक्षा ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्या गोष्टींबद्दल जर तुम्ही कृतज्ञता व्यक्त केलीत तर त्या गोष्टींची वाढ तुमच्याकडे होणार आहे. मग ते पैसा असेल, आरोग्य असेल, रिलेशनशिप असतील, जे तुम्हाला करायचं आहे त्या गोष्टी असतील, तुमच्या इच्छा असतील, सर्व गोष्टींसाठी हे आपण करू शकतो. तर इथं कमतरता म्हणजे नकारात्मक गोष्टींचा विचार न करता कृतज्ञता व्यक्त करायची प्रत्येक गोष्टीसाठी. कारण आपल्याला माहीत आहे जिथं कृतज्ञता व्यक्त करू तिथं नकारात्मकता येणार नाही. आणि जिथं कृतज्ञता आपण व्यक्त करू तर ती गोष्ट आपल्याजवळ टिकते आणि त्या गोष्टीमध्ये वाढच होते, हेही आपल्याला माहीत आहे. त्यामुळं आज आपल्याला ज्या गोष्टींमध्ये वाढ पाहिजे त्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हा एकच पर्याय आहे आपल्याकडं. मग जेव्हा तुम्ही त्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त कराल तसे लोक, परिस्थिती आणि घटना तुमच्या आयुष्यात येणार आहेत. ते काय येणार आहेत? कारण युनिवर्स ते करणार आहेत. तो डायरेक्ट तरी नाही येऊ शकत. त्याच्या बदल्यात तो तसे लोक, घटना आणि परिस्थिती तुमच्या आयुष्यामध्ये आणतात. आणि तुमच्या इच्छा, तुम्हाला जे काही पाहिजे ते, रिलेशनशिप असेल, तुमची हेल्थ असेल, तुमचं मनी असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला वाढ होते. तर इथं कृतज्ञता व्यक्त करणं इम्पॉर्टंट आहे. तुमचं मिरर वर्क हे अत्यंत प्रभावी, शक्तिशाली साधन आहे जे तुमच्या जीवनात अधिकाधिक समृद्धी आणू शकतं. जेव्हा तुम्ही ब्रह्मांडातील विपुलता तुमच्या अनुभवातून प्रवाहित करता तेव्हा तुम्हाला हवं ते सारं काही मिळू शकेल. यासाठी हवा फक्त आरसा आणि मिरर वर्कचा सराव. म्हणजे मिरर वर्क म्हणजे मिरर काय करतं? आपण जे देतो
तेच आपल्याला परत करतं. म्हणजे आपण जे व्यक्त होतं तेच आपल्याला दिसतं ना मिररमध्ये. म्हणजेच जे आपण व्यक्त होणार आहे मिररमध्ये स्वतःबद्दल, प्रत्येक गोष्टीबद्दल, हेल्थसाठी असेल, रिलेशनशिपसाठी असेल, तर तेच वाढवून तुमच्याकडे परत येणार. तर इथं 2 पर्याय आहेत, कृतज्ञता व्यक्त करणं आणि मिररमध्ये पाहून स्वयंसूचना म्हणणं. हे दोन्हीही काम करतात. म्हणून मी नेहमी म्हणते की मिरर वर्क आणि मॅजिक ह्या नाण्याच्या 2 बाजू आहेत. ह्या दोन्हीही बाजू तितक्याच इम्पॉर्टंट आहेत आणि समान आहेत त्या. जेव्हा तुम्ही ह्या दोन्हीला जोडून तुमचं आयुष्य जगाल तर तुमचं आयुष्य सहज सोपं होईल आणि प्रत्येक गोष्टी तुम्हाला सहज मिळायला लागते. जी तुमची इच्छा आहे त्या सहज व्हायला लागतील. तुम्ही जे देता ते तुमच्याकडे परत येतं, ते नेहमीच. मग ते तुम्ही मिररमध्ये करून बघा, कृतज्ञता व्यक्त करून बघा. ते जे तुम्ही द्याल तेच परत आहे, जे तुम्ही पेराल तेच उगवणार आहे. तुम्ही जीवनाकडून जे घेता ते जीवन तुमच्याकडून घेतं. अगदी साधं आणि सोपं गणित आहे. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही चोरी करत नाही, पण ऑफिसमधून तुम्ही कागद, पेन, क्लिप्स या प्रकारच्या गोष्टी नेता. तुम्ही निष्कारण इतरांचा वेळ घेता किंवा त्यांच्या स्वाभिमानावर दरोडा टाकता, त्यांचा अवमान करता. या गोष्टी ब्रह्मांडाला, वैश्विक शक्तींना सांगतात की मी खरं तर चांगल्या जीवनाला पात्र नाही. मी चोरावं लागतं, पळवावं लागतं, चहाड्या कराव्या लागतात, अप्रामाणिक वागावं लागतं. म्हणजे हे तुम्ही जे करता त्याच्यातून तुम्ही वैश्विक शक्तीला हे सांगते की मला हे करावं लागतं, मला हे करणं गरजेचं आहे. हे जे सांगता तुम्ही, मग तेच ते तुम्हाला परत देतं. त्यात त्याची चूक नाही आहे. चूक कुणाची आहे? आपली आहे. तुमच्या मनातील दृढ विश्वास, समजुती ज्या पैशांच्या, संपत्तीचा ओघ अडवितात, समृद्धीच्या मार्गातील अडथळा बनतात, त्याबद्दल आता जाणून घ्या. जरा लक्ष देऊन या गैरसमजुती शोधून काढा. नंतर मग मिरर वर्क आणि स्वयंसूचनांचा उपयोग करून त्या चुकीच्या समजुती मनातून काढून टाका. विपुलतेच्या विचारांची निर्मिती करा. तुम्हाला जर पैशाच्या समस्या असतील तर तुम्ही करू शकता अशी सर्वोत्तम गोष्ट म्हणजे समृद्धीची विचारधारा विकसित करणे. जर तुम्हाला पैसा हवा असेल तर तुम्ही हा विचार करायचा की आत्ता माझ्याजवळ जो पैसा आहे त्याबद्दल थँक्यू, कारण मी त्या पैशाने आत्ता मला जी गरज आहे ते मी घेऊ शकत आहे, 2 वेळचं जेवू शकत आहे, माझ्याकडं घर आहे, मला ज्या जीवनोपयोगी वस्तू आहेत त्या मी घेऊ शकत आहे, त्याबद्दल थँक्यू. पैशाचे थँक्यू हे म्हणायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही हे म्हणायला लागाल तेव्हा आपोआप त्या पैशाबद्दलची जी काही निगेटिव्हिटी असते ती निघून जायला सुरुवात होईल. प्रत्येक गोष्टीबद्दल थँक्यू व्यक्त करायचं. आणि पैशाबद्दल तुम्ही जेव्हा थँक्यू व्यक्त कराल तर आपोआप पैसा तुमच्याकडे यायला लागतो आणि आपण पैशाचे मॅग्नेट बनतो. तर पैशाबद्दलची जी काही निगेटिव्हिटी असेल त्या गोष्टीबद्दल आज विचार करायचा आहे. मग पैसा 3 प्रकारे आपल्याजवळ असतो. एक तर येतो, टिकतो आणि जातो. येतो तेव्हा तर आपल्याला आनंद होतो, त्याबद्दल तर आपण आनंदी असतो, ते तर थँक्यू म्हणतोच आपण. पण जेव्हा आपल्याजवळ टिकतो त्यावेळेस पण आपल्याला ठीक आहे, आपण हे घेऊ शकतो, ते घेऊ शकतो. पण जेव्हा आपल्याला द्यायची वेळ येते, पैसा द्यायची वेळ येते, तेव्हा मात्र आपल्या आतमध्ये निगेटिव्हिटी येते. त्याची ही किंमत एवढीच आहे का, मग त्याने इतकी कशी काय किंमत लावली, मग हे जरा मला जास्तच पैसे मागत आहे तो. हे जे निगेटिव्ह आपण बोलतो ते त्या गोष्टीबद्दल बोलतो. पण
डायरेक्टली पैशाबद्दल न बोललं तरीही ते इनडायरेक्टली पैशापर्यंत जातं. जेव्हा तुम्ही पेट्रोल भरायला जाता तर आपल्या मनात काय असतं, रोज रोज मला इतक्या इतक्या पैशाचं पेट्रोल भरायला लागत आहे. ही झाली निगेटिव्हिटी. तर त्याऐवजी तुम्ही काय म्हणू शकता की कमीत कमी ते पेट्रोल भरल्यानंतर मी आज या ठिकाणाहून त्या ठिकाणी सहज जाऊ शकत आहे आणि माझी कामं लवकर लवकर होत आहेत, त्याबद्दल थँक्यू. आणि त्या पैशाच्या बदल्यात तुम्ही ज्या गोष्टींचा उपभोग घेतलेला आहे, उपयोग केलेला आहे, त्याबद्दल जर विचार केलात आणि त्याबद्दल जर तुम्हाला मनातून चांगलं वाटलं, थँक्यू आलं, तर आपोआपच त्या पैशाबद्दलची निगेटिव्हिटी तुमची हळूहळू जायला लागेल. तर आपल्याला इथं पैसा देताना सुद्धा जी निगेटिव्हिटी आहे ती नाही यायला पाहिजे. हे जाणून बुजून सुरुवातीला करायचं आणि तीही निगेटिव्हिटी व्यक्त करायची नाही. तर पैशाबद्दलची आज जी काही निगेटिव्हिटी तुमच्या आतमध्ये असेल ते विचार करा त्याबद्दल आणि त्याबद्दलच्या स्वयंसूचना लिहायच्या आहेत. समृद्धीबाबत 2 स्वयंसूचना मी नेहमी वापरते आणि मला त्यांचा खूप उपयोग होतो. तुम्हाला त्या नक्की उपयोगी पडतील. लेखिकेने इथं सांगितलेलं त्या आहेत, माझी प्राप्ती ही सतत वाढत आहे आणि मी जिथे जाते तिथे समृद्ध होते. ह्या 2 सकारात्मक स्वयंसूचना लेखिका नेहमी वापरतात. तर त्याही आपण वापरू शकतो. तर कोणत्या आहेत? माझी प्राप्ती ही सतत वाढत आहे, म्हणजे मी जे काही प्राप्त करत आहे त्यामध्ये वाढ होत आहे आणि मी जेथे जाते तेथे समृद्ध होते. म्हणजे मी जाते तिथं मला समाधान मिळतं, समृद्धी मिळते, म्हणजे काहीतरी तरी मी तिथं मिळवतेच, अनुभव मिळवते. तर या गोष्टीने आपण प्रत्येक गोष्टीने आपण समृद्ध आहोत हा विचार इथं करायचा आहे. जेव्हा जेव्हा काही खूप चांगलं घडतं तेव्हा त्याला यस म्हणा, होकार द्या आणि कृतज्ञता व्यक्त करा. काय म्हणते, माझ्या पैशाबद्दल आधी मनात निगेटिव्ह विचार येत होते पण आता नाहीत. गुड. मॅजिकमुळे झालं होते. गुड. इथं पण तेच सांगितलं त्याने. तर तुम्ही जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं घडतं तेव्हा त्याला थँक्यू म्हणा, येस म्हणा, चांगलं स्वीकारण्याची तयारी दर्शवा. कारण काय करतो आपण, चांगलं जरी झालं तर काय हे इतकं काही चांगलं झालं नाही, असं काय, म्हणजे इतकं काय कुठं हे चांगलं आहे, अजून जरा चांगलं झालं असतं ना, हे जे काही म्हणतो ना आपण, ही निगेटिव्हिटी आहे. ह्याचा अर्थ त्याला आपण मनापासून स्वीकार केलेलं नाही. म्हणजे ह्यासाठी मी एक उदाहरण पण मॅजिकमध्ये देते नेहमी, की एखाद्याने तुम्हाला म्हटलं की किती छान दिसते तू, किती छान ड्रेस घातलाय, किती छान साडी आहे, तर आपण काय म्हणतो पटकन, नाही ना गं, एवढं कुठं, ही तर तशी तर ही साडी माझी खूप जुनी आहे गं, तसं आता खूप दिवसांनी घातली नव्हती म्हणून आज घातली ना, असं काही नाही आहे म्हणा, इतकं काही मी काय आज इतकी काही तयार झालेलं नाही आहे, तसं साधंच आपलं कानातलं घातलं आहे, आपलं नुसतं थोडी पावडर लावली. कशाला? त्यांनी व्यक्त केली आहे ना, तू छान दिसते, छान साडी घातली, येस म्हणा, थँक्यू म्हणा. त्याचं कारण द्यायची गरज नाही आहे समोरच्याला, त्याला मनापासून थँक्यू म्हणा. थँक्यू, तू असं म्हणलं त्याबद्दल थँक्यू, तू पण खूप छान दिसती, असं म्हणा. मग तर तुम्हालाही ते, म्हणजे तुम्ही जे थँक्यू म्हणलंय ते समोरच्याला इथंपर्यंत जाईल आणि कुठंतरी ते तुमचं बॉन्ड घट्ट होईल, त्या रिलेशनशिपमध्ये समृद्धी येईल तुमच्या. तर हेही म्हणत असाल तुम्ही तर बंद करायचं. ही निगेटिव्हिटी समोरच्याला बोलायची नाही किंवा द्यायची नाही. थँक्यू म्हणायचं, तूही छान दिसत आहेस आज, असं म्हणायचं. कारण हे जे काही आपण बोलतो ती
ॲज अ निगेटिव्ह म्हणजे ज्या गोष्टीसाठी आपण तयार झालो, जे गोष्ट आपण घातली आहे, त्या प्रत्येक वस्तूसाठी आपण ती निगेटिव्हिटी तर देतोच, आणि इनडायरेक्टली आपण त्या पैशासाठी निगेटिव्ह येतो. त्या पैशाने आपण हे सगळं खरेदी केलेलं असतं, आणि मग त्या पैशाबद्दल ही निगेटिव्हिटी आजपासून देणं बंद करायचं. फक्त थँक्यू म्हणायचं आहे. तर कोणतीही निगेटिव्हिटी पैशाला द्यायची नाही. तुमच्या विश्वालाच येस म्हणा. यामुळे समृद्धी आणि संधी दोन्ही 100 पटीने वाढतील. दिवसातून एकदा तरी दोन्ही हात पसरून उभे राहा आणि आनंदाने जयघोष करा आणि म्हणा, मी विश्वातील अथांग समृद्धी आणि वैभव मिळवण्यासाठी ग्रहणशील आहे. जीवनशक्तीनो तुम्हाला धन्यवाद. जेव्हा तुम्ही आपण बघतो आता एखादा सामना झाला, सचिन तेंडुलकर कुणी असतील, ते एखादी सेंचुरी मारली तर ते काय करतात, अशी बॅट उंच करून हे करतात. काय करत असतात ते, तर जे काही ठीक आहे, आधी आपण म्हणत होतो ज्यांचे आपल्या त्या वरच्यांचे आपल्याला आशीर्वाद पाहिजे, जे काही आपल्या आयुष्यामध्ये नाही, जे पूर्वज आहेत त्यांचे आशीर्वाद पाहिजे, त्यांचे आशीर्वाद पाहिजे, ते पण आहे. आणि हे जे काही बनलेलं आहे, ही जी काही शक्ती आहे, त्याचे आशीर्वादही आपल्याला पाहिजेत. त्यासाठी कधी तुम्हाला लक्षात आलं किंवा तुम्हाला जाणवलं तर ओपन स्पेसमध्ये जायचं, आकाशाच्या खाली जायचं, हात असे वर करायचे किंवा असे करायचे, दोन्ही करू शकता तुम्ही. असं करू शकता किंवा असं करू शकता, दोन्हीही करायचे. आणि ह्या विश्वातील शक्तीला फक्त थँक्यू म्हणायचं. तुम्हाला जे दिलेलं आहे त्याबद्दल थँक्यू ते म्हणायचं. ते म्हणायची सवय तुम्हाला आपोआप लागली की ज्या काही इच्छा आहेत तुमच्या, त्या इच्छांसाठीही त्याला थँक्यू म्हणायचं. पूर्ण झाली असेल तरीही आणि व्हायची असेल तरीही आधी थँक्यू म्हणायचं. तर तसे लोक, परिस्थिती आणि घटना तुमच्या आयुष्यामध्ये येणार. तर हेही टेक्निक खूप युजफुल आहे. मी पण करते हे, तुम्ही पण करून बघा. आणि तेव्हा हे म्हणायचं आहे की मी विश्वातील अथांग समृद्धी आणि वैभव मिळवण्यासाठी ग्रहणशील आहे. जीवनशक्तीनो तुम्हाला धन्यवाद. तुम्ही असं म्हणाल तेव्हा जीवनशक्ती नक्कीच ते ऐकल आणि तसाच प्रतिसाद मिळेल. तेच तुम्हाला परत मिळणार आहे जे तुम्ही द्याल. तर इथं लेखिकेला हेच सांगायचं होतं की जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला समृद्धी पाहिजे आहे, पैसा पाहिजे आहे, वैभव पाहिजे आहे, तर तुम्ही या विश्वातील शक्तीला थँक्यू म्हणायचं आहे, कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि मिररमध्ये बघून